नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वात मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी आलेली आहे. आणि ही गुड न्यूज आता महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे. तर बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे. तर ही जी बातमी दिलेली आहे ही महिला बालविकास मंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची सूचना. महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांचे आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं हे आहे, तर आता काही कारणास्तव KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणून योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकामार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तर महिलांनो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, आता तुमची जी पडताळणी आहे ती आता अंगणवाडी सेविकेमार्फत केल्या जाणार आहे. ज्या काही महिला आता अपात्र झालेल्या आहे ते आता संपूर्ण पात्र होणार आहे, पण तिची पडताळणी जी आहे ते अगोदर अंगणवाडी सेविकेमार्फत केल्या जाणार आहे. तुमची जी KYC चुकली वगैरे असेल तिची आता प्रत्यक्ष जी पडताळणी आहे ते अंगणवाडी सेविके करणार आहे. आणि ते अंगणवाडी सेविका पाहणार आहे की तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीवर आहे का, चारचाकी वाहन आहे काय, जे काही नियम व अटी आहे ते संपूर्ण प्रत्यक्ष आता अंगणवाडी सेविकेमार्फत पडताळणी केल्या जाणार आहे. आता या पडताळणीमध्ये ज्या महिला अपात्र झालेल्या ते संपूर्ण महिला आता या ठिकाणी पात्र होणार आहे. आनंदाची बातमी आहे महिलांनो. आता ही जी प्रोसिजर आहे केव्हा सुरू होणार आहे याचं सध्या तारीख काही दिलेली नाही आहे, पण जिल्हा परिषदेची निवडणूक आहे त्यानंतर या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आणि ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्या पात्र होऊन त्यांना त्या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे. पण हे संपूर्ण प्रक्रिया मार्च महिन्यापर्यंत संपू शकते. ठीक आहे, मार्च महिना या ठिकाणी संपूर्ण प्रक्रियेसाठी लागू शकते. काही असो, तुमच्याकडे खूप आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. आता अंगणवाडी सेविकेमार्फत प्रत्यक्ष तुमची पडताळणी केल्या जाईल. ज्या महिला अपात्र आहे त्या संपूर्ण महिला आता या ठिकाणी पात्र केल्या जाईल. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.